आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आकाशामध्ये अनेक प्रकारचे ग्रह आणि तारे आपल्याला दिसतात आणि अनेकदा आपल्या मनामध्ये एक इच्छा असते की कोणीतरी याबद्दल आपल्याला माहिती सांगावी आणि या कुतूहलाचं ही जी आहे ती आपल्याला ते असतंच. त्याचबरोबर ह्याच्या मागचं जे शास्त्रीय माहिती जी असते त्याबद्दल आता खूप जिज्ञासा समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि या निमित्ताने आता संध्याकाळच्या आकाशामध्ये हे दोन्ही मुख्य ग्रह दिसतात. अशा घटना खूप कमी येतात. त्यामुळे आजचा आपण योग साधलेला आहे, पर्वणी साधलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे मी विशेष आभार मानतो आज की त्यांनी त्यांची जागा आज आपल्याला उपलब्ध करून दिली आणि सुदैवाने आज आपल्याला पोल्युशन पण त्या मानाने कमी आहे, लाईट पोल्युशन पण कमी आहे आणि आपल्याला शनिग्रह अतिशय सुंदर दिसतो दुर्बिणीतनं आणि अर्थातच चंद्र आणि त्याची विवरं आपल्याला दुर्बिणीतनं दिसत आहेत. यामध्ये आपल्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की जनसामान्यामध्ये खगोलशास्त्राबद्दल असलेलं जे कुतूहल आहे त्याची उत्तरं देणं त्यांना. त्याचबरोबर खगोलशास्त्र हा एक अतिशय चांगला छंद आहे. गेले अनेक वर्ष तो करत असल्यामुळे मला एक वैयक्तिक मी तुम्हाला माझं मत सांगू शकतो. त्याचबरोबर जी विद्यार्थी मंडळी आज इकडे येणार आहेत त्यांना आम्ही खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी उद्युक्त करू इच्छितो आणि त्यांनी जर का त्यांना खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याबद्दलची माहिती पण इथे त्यांना दिली जाईल. सर, मला तुम्हाला अजून एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आज आपण इथे या 3 ग्रहांबद्दल जाणून घेणार आहोत. पण पुढे अजून आपण अशी कुठली आपण इथे शिबिरं घेणार आहोत का, की यामध्ये आपण अजून वेगळ्या ग्रहांची आणि कुठली वेगळी माहिती आपण याच्यामध्ये घेऊ शकतो? यामध्ये आपल्याला जर का आकाश दर्शनाचा जोपर्यंत आपण विचार करतो तोपर्यंत आपल्या मुंबईतली जी आकाश स्थिती आहे ती रात्रभर आकाश निरीक्षण करण्यासारखा कार्यक्रम आपल्याला इथून करता येत नाही. तो कार्यक्रम आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आयोजित केलेला आहे, त्याची आम्ही योग्य ती प्रसिद्धी देऊ. रात्रभरच्या आकाश निरीक्षणाचा फायदा असा आहे की त्यामध्ये आपण वेगवेगळ्या तारकासमूहांची माहिती घेऊ शकतो, कारण तिथे आपल्याला मुंबईच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला निरभ्र आणि अतिशय अंधारी जी रात्र असते त्यामध्ये आपल्याला हे सर्व तारकासमूह अतिशय चांगल्या प्रकारे दिसतात. यामध्ये असंख्य प्रकारचे तारे, त्यांचे वेगवेगळे रंग, त्याचबरोबर ताऱ्यांना जन्म देणारे तेजोमेघ आणि ताऱ्यांचे वेगळे वेगळे गुच्छ हे आपल्याला पाहता येतात. दुर्बिणीतून त्यांचं निरीक्षण करता येतं, त्यांचं वैज्ञानिक महत्त्व आहे काय आहे ते आपल्याला कळतं. त्याचबरोबर विश्वरचनाशास्त्र जो आहे त्याचा आपल्याला एक प्रकारचा थोडी तोंडओळख होते की कसं हे विश्व बनलेलं आहे. मुळामध्ये विश्व कसं हे आपल्याला आधी समजलं की ते कसं बनलं आहे हा पुढचा प्रश्न येतो. तर या सर्वांच्या बद्दल आपल्या मनामध्ये ज्या कुतूहल आहे त्याला एक चालना मिळते आणि हा एक प्रकारचा कार्यक्रम झाला. पण इथे आपल्याला मुंबईतनं ह्या संध्याकाळी जर का प्रमुख ग्रह दिसत असतील तर त्यांचं दुर्बिणीतनं निरीक्षण आणि व्याख्यानं हे कार्यक्रम आपल्याला मुंबईतून करता येतात. सर, एक शेवटचा छोटासा प्रश्न. आपल्या भारताला प्राचीन विज्ञानामध्ये अवकाशशास्त्राची, खगोलशास्त्राची फार मोठी परंपरा आहे. एका प्रकारे आपण ह्याच परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतं का? अर्थातच, कारण मुळामध्ये खगोलशास्त्र आणि गणित हा आपल्या भारतीय विज्ञानाच्या अभ्यासामध्ये अतिशय मोठी परंपरा आहे. तुम्ही अतिशय योग्य हे केलं, म्हणजे लक्षात आणून दिलं आपल्या सगळ्यांच्या. यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवताना लक्षात ठेवली पाहिजे की या सगळ्यांची परंपरा आहे म्हणजे यांचं अंधानुकरण करायचं आहे असं नाही आहे. तर आपण त्यांच्या परंपरेला जर का आपल्याला पुढे न्यायचं असेल तर चिकित्सकपणे खगोलशास्त्राचा अभ्यास करणं, खगोलशास्त्रापासून मिळणाऱ्या ज्या माहितीचं आहे तिचं चिकित्सकपणे विश्लेषण करणं आणि आपल्या ज्ञानामध्ये आणि त्याचबरोबर मानवजातीच्या ज्ञानामध्ये भर घालणं हे एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी करायला हवं असं मला वाटतं. मी योगिता पाटील, आम्ही वरून आलेलो आहोत आणि आम्ही आता मून बघितला आणि शनी पण बघितला. खूप सुंदर शनीच्या रिंग अक्षरशः दिसत आहेत आणि मूनवरचे अगदी खड्डे वगैरे ते सगळं खूप सुंदर आणि खूप सुंदर अनुभव आहे. तर नक्कीच हा छान उपक्रम आहे आणि जे लहान मुलं आहेत वगैरे जे खूप जास्त त्यांना स्पेसबद्दल किंवा खगोलशास्त्राबद्दल जर त्यांना माहिती हवी असेल तर नक्कीच त्यांनी इथे यावं आणि बघावं. खूप छान अनुभव आहे. माहिती तर खूप छान सांगितली सरांचं नॉलेज आणि त्यांनी फोनवर मी मॉर्निंगला कॉल केला होता, त्यांनी पण खूप छान कोऑपरेट केलं, छान गायडन्स केलं की या असं हे आहे. आणि नक्कीच अजून मी तेच सांगेन की मुलांनी यावं, बघावं. हे उपक्रम आहेत त्यांच्यासाठी आहेत तर नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. ॲज अ पॅरेंट म्हणून नक्कीच मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं.